खूप वेदना होत होत्या. असं वाटत होतं की जणू माझं शरीर ओरडत आहे, जणू प्रत्येक शिर जळत आहे. मी पूर्ण ताकदीने किंचाळत होते, पण आईने माझ्या तोंडावर हात ठेवला होता. तिचा चेहरा भीतीने थरथरत होता, डोळ्यात अश्रू तरळत होते. ती परत परत मला शांत राहण्याचा इशारा करत होती, जणू माझा आवाज ऐकून काहीतरी मोठं संकट ओढवेल. माझे वडील खूप कठोर स्वभावाचे होते, सन्मान आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली काहीही करायला मागे पुढे न पाहणारे. आईला ठाऊक होतं की जर वडिलांना हे कळलं की मी आई होणार आहे, तर ते मला मारायला एक क्षणही लावणार नाहीत. अशी मृत्यू जी केवळ शरीरालाच नाही तर आत्म्यालाही विदीर्ण करून जाईल. माझं संपूर्ण अस्तित्व तुटून गेलं होतं. पोटात असह्य वेदना होत्या. मला समजत नव्हतं की मी इथे कशी पोहोचेल. हे सगळं का घडत होतं? असं वाटत होतं की माझ्या शरीरातून सगळा जीव, सगळा रंग निघून गेला आहे. मग तो क्षण आठवला जेव्हा वेदना माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या होत्या. मी जोरजोरात रडत होते आणि मग सगळं अंधारमय झालं. जेव्हा डोळे उघडले तेव्हा आजूबाजूचं दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं. मी एका फुटपाथवर होते. जमिनीवर मळकट चादर अंथरलेली होती आणि माझ्या शेजारी एक लहान मूल होतं. ते माझ्या छातीला बिलगलेलं होतं, रडत होतं, भुकेलं होतं, डोकं गरगरत होतं. लोक मला पाहत होते, काही सवेदनेने, काही तिरस्काराने. कुणीतरी माझ्या शेजारी काही नाणं ठेवली, कुणीतरी खाण्याचा डब्बा, आणि मी लाजेने जमिनीत गडप होत होते. मी इथे कशी पोहोचले? हीच का माझी जिंदगी होती, की हे कुणाचं तरी दुसऱ्याचं स्वप्न होतं जे मला वारशाने मिळालं? बाळ खूप अशक्त होतं. त्याचा श्वास संत होता. मी त्याला हातात उचलून घेतलं. त्याच्या डोळ्यात प्रश्न होते. आई, तू कोण आहेस? मी देखील स्वतःला तो प्रश्न विचारत होते. आई, मी कशी? केव्हा? मला काहीच आठवत नव्हतं. मला माहीतच नव्हतं की कोणी मला स्पर्श केला. कोण होता तो ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? माझ्या मनात फक्त एक धुसर रात्र होती. काही चेहरे, काही हशा, दारूचे ग्लास, नशा आणि मग अंधार. त्यानंतर काहीच आठवत नाही. मी कशी आई झाले? कोण होता तो? आणि हे मूल माझ्या पोटातून जन्मलेलं होतं, पण मीच माझ्या सत्यापासून अनभिज्ञ होते. थंडी होती, शरीर थरथरत होतं. मी बाळाला छातीशी कवटाळून लपेटलं. लोकांच्या नजरेत एक नीरव अपराध भाव होता, जणू मीच गुन्हेगार आहे, दोषी आहे. पण मी तर स्वतःच एक पीडित होते, असहाय्य, लाचार. थोडा वेळ गेला आणि मी निर्णय घेतला, जर इथेच पडून राहिले तर ना बाळ वाचेल ना मी. मी बाळाला घट्ट पकडून चारही बाजूंनी पाहिलं. मग एका बाईला विचारलं, इथे काही स्वयंपाकघर किंवा जेवणालय आहे का? तिने एक पत्ता सांगितला आणि मी निघाले. पायात फोड आलेले, डोळ्यात अश्रू, छातीत वेदना आणि हातात बाळ. जेव्हा त्या जेवणालयाच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा वॉचमनने मला वरपासून खालपर्यंत पाहिलं. जणू काही अशुद्ध वस्तूने दरवाजा अशुभ होणार आहे. त्याने विचारलं, काय पाहिजे? मी थरथरत्या आवाजात म्हणाले, काम आणि माझ्या बाळासाठी आश्रय. त्याने आत कोणाला तरी बोलावलं. तिथल्या संचालिका, एक वृद्ध महिला होत्या. चेहरा कठोर होता, पण डोळ्यात थोडी करुणा जाणवत होती. त्यांनी विचारलं, हे बाळ तुझं आहे? मी डोकं हलवून होकार दिला. त्यांनी विचारलं, नाव काय आहे? माझा गळा भरून आला. ओठांवर कोणतंच नाव येईना. कोणीच नव्हतं ज्याच्या नावावर मी माझ्या लेकराचं नाव ठेवू शकले असते. तेव्हा मी थोडीशी संकोचून म्हणाले, दीप. दीप ठेवा, कारण तोच माझ्या अंधारातील एक छोटीशी ज्योत होता. त्या बाईनं मला एका छोट्याशा खोलीत जागा दिली आणि साफसफाईचं काम सोपवलं. मी रात्रंदिवस मेहनत करत असे, संडास धुत असे, भांडी घासत असे, फरशी रगडत असे, पण माझं लक्ष कायम दीपकडे लागलेलं असे. तोच माझ्या जगण्याचं कारण होता. कधी कधी तो आजारी पडायचा तर मी रात्रभर जागून त्याच्या अंगावर ओला कपडा ठेवायचे, देवाकडे प्रार्थना करत बसायचे. औषधाचे पैसे नसेल तर लोकांकडे मदत मागायची. जे मिळेल त्यात कसं बसं भागवायचे. त्या अनाथ आश्रमात इतरही बाळं होती, त्यांच्याशीही माझं नातं जडत गेलं. सगळे मला दीपची आई म्हणू लागले. ते ऐकून मनाला थोडं समाधान मिळायचं. वेळ हळूहळू पुढे सरकत होता, पण माझ्या जखमा मात्र तशाच होत्या. मी दर रात्री झोपण्यापूर्वी आकाशाकडे पाहायचे आणि विचारायचे, का माझ्यासोबत असं झालं? माझी काही चूक होती का? जर नव्हती तर मग मला शिक्षा का मिळाली? आणि जर होती तर ही शिक्षा पुरेशी नाही का? अनेक रात्री त्या धुसर चेहऱ्याचं, त्या हास्याचं, त्या जबरदस्तीचं भयानक आठवण यायची.
मी दचकून उठायचे आणि दीपला घट्ट जवळ धरून बसायचे. दीप आता मोठा होत होता. त्याच्या डोळ्यात तोच रंग होता जो एका चेहऱ्याच्या आठवणीशी मिळता जुळता वाटायचा. कधी कधी मी विचार करत असे, जर तो माणूस माझ्या समोर आला तर मी त्याला ओळखू शकेन का? काही बोलू शकेन का? बदला घेऊ शकेन का? की फक्त निशब्द त्याच्याकडे पाहत राहीन? जणू वेळ उलटा फिरायला लागला होता. मी त्या जुन्या अनाथ आश्रमाच्या फरशीवर बसले होते. दीपला मांडीवर झुलवत होते आणि माझ्या मनात एक एक क्षण उगम पावत होता. तो क्षण ज्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं होतं. जेव्हा सर्व काही कोलमडून पडलं. मी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत होते. अभ्यास नीट चालू होता. बाबा खुश होते. आम्ही मर्यादित साधन संपत्तीचे लोक होतो, पण तरी मला स्वप्न पाहायची मुभा होती. हॉस्टेलमधल्या मुली कधी मधी पार्टी करत असत. मी सहसा दूरच राहायचे. पण त्या दिवशी म्हणाल्या, फक्त चल, काही होणार नाही. मी मान हलवली. कदाचित मनात खोल कुठेतरी मी ही सामान्य जीवनाचा आनंद घ्यायचा इच्छित होते. ती रात्र सामान्यच वाटत होती, पण तीच माझ्या आयुष्यातली शेवटची शांत रात्र होती. पार्टी एका मोठ्या खोलीत होती. जोरात संगीत वाजत होतं. मुले मुली हसत होते. सगळं आनंदी वातावरण होतं. मी एका कोपऱ्यात बसले होते, हातात एक मौसा ग्लास धरून. चारही बाजूंना बघत होते. कोणी काही जबरदस्ती केली नाही, पण एक मुलगी आली आणि म्हणाली, हे घे, हे रस तुझ्यासाठी आहे, खास आहे. मी पाहून घेतलं. चव काहीतरी विचित्र होती. जिभेवर काहीच कडवट, पण सगळे आनंदात होते म्हणून मीही पिऊन टाकलं. आणि मग सर्व काही धुसर होऊ लागलं. खोली फिरू लागली. आवाज दूर जाऊ लागले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एकटे होते. खोली रिकामी होती. पलंग अस्ताव्यस्त होता. माझं शरीर नग्न होतं. डोळे सुजलेले, अंग वेदनेनं विव्हळत होतं. मी ओरडू इच्छित होते, पण आवाज गळ्यातच अडकून राहिला होता. माझ्या शरीरावर जखमा नव्हत्या, तर आत्म्यावर खोल जखमा उमटल्या होत्या. मी कपडे घातले आणि हळूहळू खोली बाहेर आले. कोणी काही विचारलं नाही, कोणी थांबवलं नाही. मी माझ्या हॉस्टेलच्या खोलीत जाऊन स्वतःला बंद केलं. आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहिलं. डोळे रिकामी, चेहरा फिक्कट, जणू मी स्वतःसाठीच परकी झाले होते. दुसऱ्या दिवशी मला ताप आला. मी वर्गात गेले नाही. सर्वांना समजलं की मी आजारी आहे, पण आतून मी मृत झालेली होते. काही दिवस गेले. मी कुणाशी काहीच बोलले नाही. सांगितलंही असतं तरी काय, कुणाला सांगू? माझ्याकडे काही पुरावा नव्हता, आणि सांगितलं असतं तरी दोष माझ्यावरच आला असता. या समाजात सत्य बोलण्याची किंमत विशेषतः एका स्त्रीसाठी फार मोठी असते. पोटात काहीतरी विचित्र वाटू लागलं. मी शांतपणे चाचणी केली, आणि जेव्हा त्या 2 रेषा आल्या तेव्हा माझ्या डोळ्यातील प्रकाशच जणू हरवून गेला. मी आई होणार होते. मला विश्वास बसत नव्हता. मी अनेकदा चाचणी केली, पण निकाल तोच. मी तासनतास जमिनीवर बसून रडत राहिले. स्वतःला दोष देत राहिले. त्या रात्री माझ्या मौनाला, माझ्या अस्तित्वालाच मी आईला बोलावलं. सगळं सांगितलं, फक्त मनातल्या मनात. ती माझ्या समोर बसली होती. तिचे ओठ थरथरत होते. डोळ्यात अश्रू होते, पण तिने काहीच बोललं नाही. फक्त एवढंच म्हणाली, हे आता एक रहस्य आहे आणि रहस्यच राहू दे. तुझ्या वडिलांना याची कल्पनाही येता कामा नये. मी मान डोलावली. माझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नव्हता. आम्ही शहर सोडलं आणि एका लहानशा भागात राहायला आलो. मी शिक्षण सोडलं होतं. पोट वाढत होतं. दिवस जात होते आणि बेचैनी वाढत होती. मी आरशात स्वतःकडे पाहायचे आणि लाजीच्या ओझ्याने स्वतःला झाकून ठेवायचे. जेव्हा प्रसव वेदना सुरू झाल्या तेव्हा मी जोरजोरात ओरडू लागले, पण नंतर मी स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. कुठे वडिलांनी ऐकू नये, ज्यांनी आम्हाला मारून टाकले असते. अंधाऱ्या खोलीत औषधाशिवाय, डॉक्टरशिवाय मी एका बाळाला जन्म दिला. असं वाटत होतं की प्रत्येक श्वासाबरोबर माझं प्राणच शरीरातून निघून जातंय. श्वास मंद होत गेले आणि मग बेशुद्धी आली. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतःला फुटपाथवर पाहिलं. तोच फुटपाथ ज्याचा मी आधी उल्लेख केला होता. माझ्या मांडीवर एक बेकायदेशीर बाळ होतं. लोकांच्या द्वेषपूर्ण नजरा, टोमणे आणि तो क्षण जेव्हा माझी ओळख एका गुन्हेगारासारखी झाली होती. खरं तर मीच अनभिज्ञ, असहाय्य आणि पीडित होते. मी दीपला माझ्या छातीजवळ घट्ट धरलं आणि अनाथालयाच्या दिशेने पावलं टाकली. हा माझा गुन्हा नव्हता, तर माझ्या संयमाची कसोटी होती. आता तोच दीप माझ्या आयुष्यात प्रकाश झाला होता. पण जी रात्र माझं सर्वस्व हिरावून नेली,
ती आठवण आजही माझ्या आत कुठेतरी जिवंत आहे. अनाथालयाच्या भिंती ओलसर होत्या, छतातून पाणी टपकत होतं, पण माझ्या हृदयातली वेदना त्यापेक्षा कितीतरी खोल होती. दीपला वारंवार ताप यायचा. अनाथालयातील ती म्हातारी बाई कधी ओरडायची, कधी दया दाखवायची, तर कधी म्हणायची, तू तुझ्या लेकराला इथून घेऊन जा, ही काय आपत्ती आहे. मी गप्प राहायचे. मनातलं रिकामेपण दिवसेंदिवस वाढतच गेलं. औषधासाठी पैसे नसत म्हणून मी गल्लीबोळात फिरायचे, भिकाऱ्यांजवळ जाऊन बसायचे. कधी एखाद्या श्रीमंत बाई समोर हात पसरायचे, म्हणायचे, बाळ आजारी आहे, औषध घ्यायचंय. कोणी काही नाणं टाकायचं, तर कोणी मला एखाद्या रोग्यासारखं दूर हाकलून द्यायचं. माझी इज्जत, माझा आवाज, माझं शरीर, वेळेने सगळं काही माझ्यापासून हिसकावून घेतलं होतं. आता मी एक निव्वळ शांत किंकाळी होते, जी प्रत्येक क्षणी आतून ओरडायची, पण कुणालाही ऐकू यायचं नाही. जेव्हा दीपला ताप आला आणि तो तापाने फणफणत होता, मी सगळ्या शहरभर औषधासाठी भटकले. एका डॉक्टरने दया दाखवून जुनी औषधाची बाटली दिली. मी नंगे पाय धावत गेले. पायाला फोड आले होते, पण त्याची फिकीर नव्हती. जेव्हा दीपचं श्वास घेणं सुरळीत झालं, तेव्हा असं वाटलं की मी पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. त्या रात्री मी छतावर गेले, आकाशाकडे पाहिलं, चंद्राकडे पाहिलं आणि शांतपणे रडले. तोच चंद्र, तेच आकाश, ज्याच्या खाली माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आता तोच माझ्या मुलाच्या श्वासांचा साक्षीदार होता. मी अनाथालयातल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. कदाचित त्यांचं नशीब माझ्या मुलापेक्षा बरं असेल. तेच मुले ज्यांच्या आई वडिलांनी त्यांना सोडलं होतं किंवा परिस्थितीने त्यांच्याकडून आई वडील हिरावून घेतले होते. अशा आया ज्या स्वतःशी हरवल्या होत्या किंवा परिस्थितीसमोर शरण गेल्या होत्या. मी त्यांच्यात स्वतःला पाहायचे. वाटायचं, माझ्या आईनेही असंच केलं असतं का? जर मी अनाथ झाले असते तर? आईने मला साथ दिली. तिने काहीच विचारलं नाही, नाही ओरडली, पण तिच्या डोळ्यात दररोज एक न बोललेला तक्रारीचा सूर असायचा. मी तिला समजायचे, ती फक्त आई नव्हती, ती पत्नी होती, सून होती आणि समाजाच्या बंदिशांमध्ये अडकलेली स्त्री होती. तिच्या खांद्यावर समाजाच्या भीतीचं ओझं होतं. मी अनेकदा अनाथालयाच्या खिडकीतून बाहेर बघायचे. जग चाललेलं असायचं, जणू काही घडलंच नाही. लोक यायचे, जायचे, हसायचे, खिदळायचे आणि मी आतमध्ये एक शांत सावलीसारखी असायचे, जिने केवळ भिंतींसमोर आपले आक्रोश मांडले होते. कुणालाही काय फरक पडायचा? माझ्यासोबत काय झालंय? कोणी विचारलं नाही, कुणी थांबवलं नाही, कुणी हात दिला नाही. मला स्वतःच्या अस्तित्वावरच शंका यायला लागली होती. मी खरंच अस्तित्वात आहे का? मी कधीच माझ्या वयाचा हिशोब लावला नाही, पण दीपच्या चेहऱ्यावरून काळाची ओळख व्हायची. तो मोठा होत होता, माझं बाळ, माझं संपूर्ण जग. त्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत होते. तो विचारायचा, आई, बाबा कुठे आहेत? मी नजर चुकवायचे. मला वाटत होतं की तो अशा जगात वाढावा जिथे वडील हे एक कल्पना असावी, एक स्वप्न असावं, कारण खरी सच्चाई तीव्र दुःखापेक्षाही अधिक भयानक होती. मी त्याला त्या सत्यापासून वाचवू इच्छित होते. त्याने मला हातून पूर्णपणे विदीर्ण करून टाकलं होतं. कधी कधी दीपच्या डोळ्यात अशी चमक असायची, जणू तो या जगापेक्षा वेगळा आहे. कदाचित तो माझ्यापासून नाही, तर माझ्या संयमापासून जन्मलेला आहे. तेवढ्यात एक बाई आली आणि तिने मोठ्या आवाजात सांगितलं, तयार व्हा, प्रताप राठोड येत आहेत. संपूर्ण परिसरात जणू वीजच चमकून गेली. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्साह दिसत होता. मी एका स्त्रीला आदरभावाने विचारलं, हे कोण आहेत? उत्तर मिळालं, देशातील प्रसिद्ध राजकीय नेते, समाजसेवेकरता ओळखले जातात. मीडिया त्यांच्या स्तुतीने भरलेली असते. मी मनात म्हटलं, ठीक आहे, जसे इतर लोक येतात, हसतात, मुलांशी बोलतात, काही फोटो काढतात आणि निघून जातात, तसेच हेही. फोटो काढल्यावर काय परिणाम होईल हे मला ठाऊक नव्हतं. सर्व मुले रांगेत उभी होती. दीप माझ्या मांडीवर होता, निष्काळजीपणे हसत होता. मी त्याला खाली उभं केलं. तो माझ्या हाताचा कपडा पकडून माझ्यात कुशीत बिलगला. मी प्रेमाने म्हणाले, फक्त एक क्षण, मग आपण आपल्या खोलीत जाऊ. मनात एक बेचैनी होती, पण स्वतःला समजावत राहिले, हे सगळं फक्त एक हल्लकल्लोळ आहे. मग दरवाजा उघडला आणि तो आत आला. प्रताप राठोड, उंच बांधा, पांढरा कुर्ता, खांद्यावर शाल, नीटस केस, चेहऱ्यावर हसू, पण डोळ्यात कडवटपणा. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि माझं शरीर सुन्न झालं. माझ्या डोळ्यांनी पाहिलं, पण मेंदूने नाकारलं. तरी हृदय जणू थरथरलं.
क्षणभर वाटलं की मी आरशात पाहते. दीपचा चेहरा जणू एखाद्या पुरुषाच्या देहात. तेच डोळे, तीच नाक, तेच कपाळ, तेच सौम्य हसू. मी स्वतःला झटका दिला. कदाचित भ्रम असेल, मेंदू काही खेळ खेळत असावा. पण मग त्याने सरळ माझ्याकडे पाहिलं. आमच्यामध्ये कोणीच नव्हतं. माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावरून हलत नव्हते. त्याची नजर दीपवर गेली, जो आता थोडा पुढे गेला होता. राठोडने काही पावलं पुढे गेला आणि थांबला. तो दीपकडे पाहत होता, जणू त्याला अनेक वर्षापासून शोधत होता. मग तो पटकन पुढे गेला आणि दीपला उचलून घेतलं. दीप आधी थोडा घाबरला, पण लगेचच त्याच्या कुशीत शांत झाला. मी एक पाऊल पुढे गेले. काही बोलणार होते, पण तोंडातून शब्दच निघेना. जणू वारा थांबला होता, जणू वेळ स्थिरावली होती. सर्व लोक टाळ्या वाजवत होते. मुले आनंदाने ओरडत होती. आजी फोटो काढण्यासाठी व्यस्त होत्या आणि मी फक्त शून्य नजरेने उभी राहिले. माझे डोळे त्याच्या चेहऱ्यावरून हलत नव्हते. तो दीपच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत होता. त्याच्या गालांवर हात फिरवत होता. जणू 6 वर्षांचं नातं त्याचं आहे. आणि अचानक त्याने नजर वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. आपले डोळे भिडले. एक झटका बसल्यासारखं झालं. जणू तो काहीतरी ओळखण्याचा प्रयत्न करत होता. जणू त्याला काहीतरी आठवत होतं. मी लगेचच नजर खाली घातली. हृदयाची धडधड वेगळीच वाढली. कपाळावर घाम फुटला. त्याने ओळखलं का? त्याला अंदाज आला की हे मूल. मी स्वतःला थांबवलं. नाही, असं काही नसेल. हे सगळं निव्वळ योगायोग असू शकतो. पण मन वेगळंच काहीतरी सांगत होतं. कार्यक्रम संपला. तो सगळ्या मुलांना भेटला, पण दीपला मात्र त्याने जरा जास्त वेळ आपल्या कुशीत धरून ठेवलं. जाता जाता त्याने आजी आईंच्या कानात काहीतरी कुजबुजलं आणि मग शांतपणे बाहेर गेला. मी दीपला घट्ट मिठी मारली. जणू काही तो माझ्यापासून हिरावून नेला जाईल अशी भीती वाटली. तो माझ्याशी बिलगून म्हणाला, आई, ते अंकल खूप छान होते. त्यांचा सुगंध पप्पांसारखा होता. माझं काळजाचे ठोके क्षणभर थांबले. पप्पांसारखा? त्याने तर कधीच त्यांच्या वडिलांना पाहिलं नाही. मग ही ओळख कुठून आली? काय ईश्वराने त्याच्या आत्म्यात काहीतरी संकेत पाठवले होते? काय आईचं दुःख मुलाच्या रक्तात उतरून जातं का? मी सारी रात्र झोपू शकले नाही. पुन्हा पुन्हा राठोडांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तीच डोळ्यांची तीव्रता, तो चेहऱ्याचा आकार जे दररोज दीपच्या चेहऱ्यावर पाहते. मन कबूल करत होतं, पण डोकं प्रश्न विचारत होतं. जर तोच असेल तर त्याला काही आठवतंय का? आणि जर आठवत असेल तर त्याला काय हवंय? आणि जर नाहीच आठवत तर ती नजर, ती ओढ, ती शांतता, हे सगळं काय होतं? आजचा दिवस फक्त एक योगायोग होता का? की जीवनातला दुसरा मोठा सत्याचा पडदा आता उलगडणार होता? मी दीपला उचललं. त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि मनात एक ठाम निर्णय घेतला. आता मी गप्प बसणार नाही. जर तोच माणूस असेल ज्याने माझं आयुष्य या वळणावर आणून ठेवलं, तर आता मी त्याच्या समोर उभी राहीन. परिणाम काहीही असो, किंमत काहीही भरावी लागो, मला सत्य हवं आहे. ही भेट फक्त एक संयोग नव्हती. या सगळ्याच्या मागे काहीतरी दडलं आहे आणि आता मी खोट्याच्या सावलीत लपून जगू शकत नाही. प्रताप राठोडची नजर, त्याचा एक शब्द, दीपची ओळख, या सगळ्यांनी मला आतून हलवून टाकलं. माझं मुकपण आता निरुपयोगी आहे. युद्ध सुरू झालं होतं. सत्यासाठी युद्ध, न्यायासाठी युद्ध आणि आई होण्याच्या हक्कासाठी युद्ध. प्रताप राठोड काही क्षण दीपला कुशीत घेऊन शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात जणू काळाच्या संगीतामधून एखादा नौका नाविक शोधत होता. तो ना काही बोलत होता ना हसत होता. फक्त शांतपणे दीपच्या चेहऱ्याकडे पाहत होता. मी थोडी दूर उभे होते. माझं हृदय प्रत्येक क्षणी जणू काही फुटणारच होतं. माझे पाय बधीर झाले होते. ना मी पुढे जाऊ शकत होते, ना मागे फिरण्याची हिंमत होती. डोळे धुसर होत चालले होते. डोक्यात एकच वाक्य घुमत होतं, त्याला कळालंय. किमान काहीतरी तो जाणून चुकला आहे. त्या दिवशी त्याने दीपच्या केसातून हात फिरवला, मग फार हलक्याने त्याचे कपाळ किस केले. तो क्षण खूप जिवंत होता. त्यामध्ये एका वडिलांची माया होती, कोमलता होती, आपुलकी होती. जणू वर्षानुवर्षानंतर एखादा आपला माणूस स्पर्श करत आहे. मी ओठ दातांनी दाबून घेतले की कुठलीही किंकाळी बाहेर पडू नये. तो दृश्य माझ्यासाठी असह्य होत चालले होते. दीप त्याच्या मांडीवर पूर्णपणे बिलगून बसला होता. तो अशा प्रकारे हसत होता जणू त्याला त्याची ओळख सापडली आहे. तोच मुलगा जो तापात होरपळत होता, ज्यासाठी मी गल्ली गल्लीत हात पसरून मदत मागायचे. आणि आज तो त्या अनोळखी व्यक्तीच्या मिठीत पूर्ण वाटत होता. आणि तो अनोळखी माणूस कदाचित माझा गुन्हेगार होता.
कदाचित माझ्या मुलाचा बाप. मग तो माझ्याकडे वळला. त्याच्या नजरा माझ्या डोळ्यांना भिडल्या आणि एका क्षणासाठी सारं काही थांबलं. तो एकच असा होता, जणू एखादं जुनं स्वप्न पुन्हा डोळ्यासमोर जिवंत झालं आहे. त्याच्या डोळ्यात गोंधळ होता, जणू तो काहीतरी ओळखण्याचा प्रयत्न करत होता. जणू मनाच्या खोल थरांमधून एखादा जुना प्रसंग उगम पावत होता. मी नजर खाली झुकवली, पण उशीर झालेला होता. तो पुढे आला. दीपला हळुवारपणे बाहूमध्ये सावरत म्हणाला, हा मुलगा कुठून आला? माझी जीभ अडखळली. मी तयारच नव्हते. मनात आलं सगळं ओरडून सांगावं. हा तुझा मुलगा आहे, ज्याची आई तुझ्या आठवणीतून तू पुसून टाकलीस, ज्याची ओळख तुझ्या बेफिक्रीत हरवली. पण मी गप्प राहिले. माझ्या आतून फुटणाऱ्या तुटलेल्या आवाजात मी म्हटलं, हा 3 वर्षांचा आहे. कोणीतरी दाराशी सोडून गेला होता. आम्ही वाढवलं. माझ्या आवाजात कंपन होता. कदाचित त्याने सगळं ऐकलं होतं. त्याच्या नजरा माझ्या चेहऱ्यावर रोखलेल्या होत्या, जणू तो माझी घालमेल, माझं मौन, माझ्या धडधडणाऱ्या धडकांना ऐकत होता. त्याने दीपकडे पाहिलं आणि पुन्हा आपली नजर माझ्यावर स्थिर केली. प्रत्येक क्षण थांबल्यासारखा वाटत होता. मग त्याने हलक्या आवाजात विचारले, तो इथे कधीपासून आहे? मी नजर चुकवत म्हटलं, साधारण 3.5 वर्षांपासून. तो काही वेळ शांत राहिला. मग दीपला माझ्या मांडीवर परत देत एक पाऊल मागे सरकला. दीप त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला, जणू आता त्याला त्याच्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं. मी दीपला घट्ट कवटाळून घेतलं. माझ्या मनाची अस्वस्थता वाढत होती. प्रताप राठोडने आजीबाई आणि कविताशी थोडं बोलणं केलं आणि मग निघून गेला. पण जाताना त्याच्या नजरा वारंवार माझ्याकडे वळत होत्या. जणू काही सांगायचं होतं, काही विचारायचं होतं. पण तो काहीच न बोलता निघून गेला. तो निघताच माझे पाय थरथरू लागले. मी दीपला घेऊन माझ्या खोलीत गेले. दार बंद केलं आणि जमिनीवर बसून मोठ्याने रडायला लागले. आतून पूर्णपणे तुटून गेले होते. आता फक्त भीती नव्हती, तर ते दुःखही होतं, जे पुन्हा जागं झालं होतं. मला ती रात्र आठवू लागली. ती खोली, विस्कटलेले केस. मला अजूनही आठवत होतं की तो कोण होता. पण त्याने मला कधी ओळखण्याचा प्रयत्न केला होता का? हे प्रश्न आता माझ्या आत टोचू लागले होते. जणू एखादा जखम हळूहळू सडत चाललेला असतो. हा एक विचित्र आकर्षण होतं, एक अनोळखी ओळख, एक शांत संबंध, एक असं नातं जे शब्दांशिवाय तयार झालं होतं. पण त्याच्या स्वीकाराला कुठलाही ठाव ठिकाणा नव्हता. मला जाणवत होतं की काहीतरी होणार आहे, एखादा पडदा उलटणार आहे. पण कधी आणि काय? त्यावेळी मी जिवंत असेन की पुन्हा एकदा चिरडली जाईल? प्रताप राठोडच्या डोळ्यात तेच प्रश्न होते, जे गेली 3 वर्ष माझ्या अस्तित्वाला आतून खाऊन टाकत होते. जेव्हा तो दीपला उचलायचा, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवायचा, तेव्हा माझं हृदय धडधडू लागायचं. मी हवं असूनही स्वतःला त्या जाणीवेपासून अलग करू शकत नव्हते की कदाचित हाच तो माणूस आहे ज्याने एका क्षणात माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. त्या दिवशी तो माझ्या समोर शांत उभा होता. काही विचारायचं होतं त्याला, पण जणू शब्द शोधत होता. त्याच्या जाण्यानंतर मी एकटी बसून होते. दीप झोपी गेला होता. मी त्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. माझा श्वास थांबू लागला. तेच डोळे, तेच कपाळ, तीच स्मित हास्य, सगळं अगदी राठोडांसारखं. वेळेनं माझ्या जखमांवर जणू माती टाकली होती. पण आता ती माती उडायला लागली होती आणि तिच्या खाली जे सत्य दडलं होतं ते आता बाहेर यायचं होतं. आठवणींना दाबता येतं, पण पुसता येत नाही. त्या रात्रीच्या आठवणी जणू माझ्या आत्म्यात मिसळून गेल्या होत्या. आता माझ्यासाठी हे सत्य एक फास झालं होतं. जर राठोड तोच असेल आणि जर त्याला काहीच आठवत नसेल, तर मी काय करू शकणार होते? माझ्याकडे कुठलाही पुरावा नव्हता, ना काही व्हिडिओ, ना काही आवाज. फक्त त्या जखमा होत्या आणि दीपच सर्वात मोठा पुरावा होता. त्याचा चेहरा रोज मला सत्य सांगत असे. पण हे सत्य जगासमोर मांडता येईल का? तो ते मान्य करेल का, की उलट मला दोष देईल? रात्रीच्या शांततेत मी माझ्या मुलाला कवेत घेऊन झोपत असे आणि त्याच्या कपाळावर हात फिरवत असताना विचार करत असे की कदाचित देवाने न्यायाचा एक मार्ग रोखून ठेवला आहे. कदाचित तो फार दूर नाही, जेव्हा सत्य आपोआप उघड होईल. मी माझ्यातल्या कमजोरीला ताकदीत रूपांतरित करायला सुरुवात केली. स्वतःला सावरलं. मुलांना मंदिरात शिकवायला सुरुवात केली. दीप सोबत वेळ घालवायला लागले. आणि जेव्हा जेव्हा राठोड यायचा, मी मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवायचे की जर मला कधी सत्य सांगावं लागलं तर मी झुकणार नाही. आता मी स्वतःला खोटं सांगणं थांबवलं होतं. कारण सत्याची सर्वात मोठी वेदना ही नसते की ते लपवण्यात आलं, तर ती असते की ते समजून घेणारा कोणीच नसतो. पण आता मला विश्वास वाटू लागला होता. मी मनात म्हटलं, ज्या दिवशी प्रताप राठोड
माझ्यासमोर उभा राहील आणि दीपच्या चेहऱ्यावर स्वतःच्या जखमांची सावली पाहील. तो दिवस दूर नाही. प्रताप राठोड आता महिन्यातून एकदा नाही तर आठवड्यातून एकदा येऊ लागला होता. सुरुवातीला हे मुलांसोबत वेळ वाया घालवण्यासारखं वाटायचं, पण हळूहळू हे स्पष्ट होऊ लागलं की त्याला दीपमध्ये काहीतरी विशेष रस आहे. तो यायचा, सर्व मुलांशी बोलायचा, पण दीपसाठी खास भेटवस्तू घेऊन यायचा. रंगीत खेळणी, उबदार कपडे, चॉकलेट्स आणि गोष्टीच्या पुस्तकांचा ढीग. तो दीपला उचलून घेत असे, त्याच्यासोबत खेळत असे, त्याच्या हसत्याने हसत असे आणि मग माझ्याकडे खोल नजरेने पाहत असे. अशी नजर ज्यात प्रश्नही असत, अविश्वासही आणि एखादी न सांगितलेली ओळखही. मी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले. तो जितका जवळ यायचा मी तितकीच लांब जायची. दीपला माझ्या मिठीत आवळून ठेवत असे, त्याच्यासमोर एक भिंत बनून उभी राहत असे. प्रत्येक वेळेस स्वतःला आठवण करून देत असे की कदाचित हाच तो माणूस असू शकतो ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, पण मनाच्या गोष्टीवर मनच कमी वेळा नियंत्रण ठेवू शकतं. विशेषतः जेव्हा समोरचा माणूस दरवेळी काहीतरी बदललेला वाटतो. राठोड माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक ऐकत असे, मुलांविषयी विचारत असे आणि मलाही अनेक प्रश्न विचारत असे. दीपला केव्हा ताप आला होता, कोणती औषधं दिली, तू किती शिकलेली आहेस, तू इथे कशी आलीस. मी बहुतेक प्रश्नांची उत्तरं थोडक्यात देत असे आणि स्वतःला उदासीन दाखवण्याचा प्रयत्न करत असे. पण सत्य हे होतं की माझ्या आत एक खोल संघर्ष चालू होता. त्याच्या डोळ्यात एक सत्य होतं, असं सत्य जे काळानुसार अधिक तीव्र होत जात होतं, जे खोट्याचं ओझं सहन करू शकत नव्हतं. तो माझ्यापासून काहीही लपत नव्हता, तरीही मी प्रत्येक क्षणी सावध राहत असे. माझ्या आतल्या त्या जुन्या जखमेवर मी पट्टी बांधून ठेवली होती, जी प्रत्येक भेटीनंतर थोडी थोडी उघडत चालली होती. दीप त्याच्याशी अगदी मोकळा झाला होता. तो त्याला जिन्ना अंकल म्हणायचा, त्याच्यासाठी कधी चित्र काढायचा तर कधी नवीन गोष्ट सांगायचा. जे प्रेम दीपला कधीच वडिलांकडून मिळालं नव्हतं ते जणू आपोआप त्याच्याकडे वाहून येत होतं. माझ्यासाठी हे दृश्य ना सहन करण्याजोगं होतं ना नाकारण्याजोगं. मी त्याला थांबवू शकत नव्हते आणि स्वीकारूही शकत नव्हते. माझा मुलगा आता स्वतःच्या गुन्हेगारालाच वडील मानू लागला होता. एक दिवस राठोडने मला म्हटलं, कधी कधी वाटतं की हाच माझा मुलगा आहे. माझं हृदय जणू धडधडणं विसरून गेलं. मी डोळे खाली केले आणि काहीच बोलले नाही. तो क्षण असा होता जणू कोणीतरी माझ्या छाताडावर जड दगड ठेवला होता. माझ्या मनात खात्री होती की तो सत्य बोलत होता, पण हे कसं शक्य आहे. काय नियती त्याला त्या सत्याच्या दिशेने घेऊन जात होती, जे मी अनेक वर्षापासून लपून ठेवलं होतं. की हा फक्त एक भावनिक भ्रम होता, ज्याचा प्रत्यक्षात काहीच आधार नव्हता. दुसऱ्या दिवशी मी दीपला त्याच्या खोलीत झोपावलं आणि स्वतः गच्चीवर गेले. तिथून आकाश दिसत होतं, तेच आकाश जिच्या खाली माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आणि कदाचित आता तेच आकाश एखाद्या नव्या सुरुवातीचं साक्षीदार ठरणार होतं. मी स्वतःला विचारलं, जर तोच असेल तर मी त्याला माफ करू शकेन का? आणि जर तोच असेल पण त्याला काहीच आठवत नसेल तर तो खरोखर अपराधी आहे का? द्वेष आणि प्रेम यांच्यामधील रेषा आता अस्पष्ट झाली होती. मी विचार करायचे, कदाचित मी राठोडसाठी फक्त एक क्षण होते, पण तो माझ्यासाठी एक वादळ होता. कदाचित तो नशेत होता किंवा बेभान. ही कल्पना थोडा दिलासा द्यायची, पण लगेच माझं अंतर्मन ओरडून म्हणायचं, काय माहीत, कदाचित त्याला सगळं आठवत असेल आणि तो फक्त लपवत असेल. जेव्हा हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष सुरू होतो तेव्हा मौन हेच सर्वात प्रभावी शस्त्र ठरतं. आणि मी तेच केलं. शांतपणे राठोडला येताना पाहिलं, दीपला मिठी मारताना पाहिलं आणि मी स्वतः आतून होरपळत राहिले. पण काळ कोणासाठीच थांबत नाही आणि मन कोणाचंही ऐकत नाही. एक दिवस तो आला आणि म्हणाला, दीप खूप खास आहे. त्याच्या चेहऱ्यात काहीतरी आहे जे मला शांतता देतं आणि तुझ्यात काहीतरी आहे जे मला गुंतून टाकतं. माझे ओठ थरथरले. मी फक्त एवढंच म्हटलं, काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळणं केव्हाही चांगलं असतं. त्याने आपली नजर खाली केली, जणू तो स्वतःलाही त्या प्रश्नापासून पळू पाहत होता. माझ्या मनात मायेचं बीज आधीच रोवलेलं होतं. मी कितीही नकार दिला तरी किंवा तो कितीही स्वीकार न करत असला तरी, पण आमच्यात जे काही निर्माण होत होतं ते फक्त सहानुभूती नव्हती, ते कुठल्या तरी खोल सत्याची चाहूल होती. राठोडची उपस्थिती आता मला अस्वस्थ करत नव्हती, तर एखाद्या अनामिक निर्णयाच्या दिशेनं ढकलत होती. मी दिवसभर दीपची काळजी घ्यायचे, मुलांना शिकवायचे, राठोडशी औपचारिक बोलणे व्हायचे,
पण रात्री जेव्हा एकांत यायचा तेव्हा त्याचा चेहरा, त्याच्या आठवणी, तो अधुरा सत्य, हे सगळं माझ्या शेजारी झोपायचं. आता मी त्याच्याकडे ओढली जात होते आणि मन सांगत होतं, जर तोच आहे तर एक संधी दे. कदाचित तोही तुटलेला आहे, कदाचित तोही त्याच्या भूतकाळाचं ओझं घेऊन फिरतो आहे. प्रेमाचं बीज आता जमिनीत खोलवर रुजायला लागलं होतं आणि मी फक्त त्या हालचालींचं स्पंदन अनुभवत होते ज्या माझ्या मनात उठत होत्या. मी शांततेत त्याच्या नजरा चुकवण्याचा प्रयत्न करायचे, पण तो माझ्या त्या शांततेत लपलेल्या वादळाला दररोज थोडंसं ओळखू लागला होता. एका दिवशी तो थांबून म्हणाला, तुझ्या शांततेत एक किंकाळी दडलेली आहे, सांग ना काय लपवतेस. माझं हृदय जणू अडकून पडलं. मी खोल श्वास घेतला, डोळे मिटले, ओठ हल्ले, पण शब्द काही बाहेर येईनात. सत्य ओठांपर्यंत आलं होतं, पण तोंडातून निघू शकलं नाही. मी सांगून टाकावंसं वाटत होतं, किंचाळून ओरडावंसं वाटत होतं की हा मुलगा त्याचाच आहे, तोच मूल जो त्याने नकळत माझ्या पोटी सोडलं होतं, तोच एक गूढ सत्य जे कदाचित त्याच्या विस्मरणात गेलं होतं. आणि मी मात्र प्रत्येक दिवस त्या आठवणीसह जगत राहिले, पण माझी जीभ जणू भीतीनं आणि लाजेनं बांधली गेली होती. जर मी ते सत्य सांगितलं असतं तर काय झालं असतं. एक प्रतिष्ठित नेता आहे, देशाचा सन्माननीय चेहरा, त्याने स्वीकारलं असतं का? आणि जर त्याने स्वीकारलं असतं तरीही समाजाने मला स्वीकारलं असतं का? मी माझ्या मुलाला त्या वादळापासून वाचू शकले असते का, जे त्याचं घर, त्याचं अस्तित्वच हिरावून नेलं असतं? हेच प्रश्न दरवेळी माझ्या किंकाळीला आतच दडपून टाकायचे. तो माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, तू माझ्यासाठी ओझं नाहीस, मी ते ओझं वाटून घ्यायला तयार आहे. मी नजर झुकवली, जणू काही ऐकलंच नव्हतं. काही दिवसांनी तो पुन्हा अनाथ आश्रमात आला, मुलांबरोबर बसला, त्याचं बोलणं ऐकलं, हसला, दीपला मांडीवर घेतलं आणि हसत म्हणाला, मी इच्छितो की तू माझ्या संस्थेत काम करावं. तुझ्यासारख्या प्रामाणिकपणा फार थोड्यात असतो. शाळेत प्रवेश आणि सगळा खर्च मी पाहीन. माझं मन झालं की मी नकार देऊन टाकावा, फाईल त्याच्या हातात परत द्यावी आणि सांगावं, मला तुझ्या कुठल्याही उपकारांची गरज नाही. पण ती भावना जी त्याने न बोलता व्यक्त केली होती, ती माझे पावलं थांबवून गेली. त्याच्या शब्दांमध्ये एक अशी कोमलता होती जी फक्त पश्चातापातूनच जन्म घेते. तो वारंवार माझ्या जवळ येत होता आणि मी जितकी दूर पळत होते तेवढंच अंतर पुन्हा कमी होत होतं. मी तो प्रस्ताव एका आठवड्यासाठी पुढे ढकलला. रात्रभर विचार करत गेले. दीप झोपू लागला की त्याचं कपाळ चुंबून मी स्वतःला विचारायची, जर मी पुन्हा त्याच्याजवळ गेले तर? माझे जुने जखम पुन्हा उघडायला तयार आहे का? मी त्याला माफ करू शकते का? मी हे धाडस करू शकते का? आणि जर उद्या सत्य समोर आलं तर तो मला आणि मुलाला सोडून जाईल का? पण जणू जीवनाने स्वतःहून एक निर्णय घेतला होता. अचानक दीपला जोरात ताप आला. हॉस्पिटलला जावं लागलं. औषधं खूप महाग होती. मी दवाखान्याच्या दरवाजावर उधार मागू लागले, पण फार्मसीवाल्याने नकार दिला. माझ्या डोळ्यातून अश्रू गप्प गप्प वाहू लागले. तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली. दरवाजा उघडला. राठोड उतरला आणि फक्त एवढंच विचारलं, काय झालं? मी काही बोलू शकले नाही. त्याने माझ्या हातातून चिठ्ठी घेतली, औषधं आणली आणि दीपला उचलून वॉर्डमध्ये घेऊन गेला. त्या क्षणी माझी संपूर्ण दुनिया हादरली. ज्याला मी एक क्रूर माणूस समजत होते, तो आज माझ्या सर्वात मोठ्या वेदनेचा आधार बनला होता. मी मनोमन म्हणाले, हो, हाच तो आहे. पण आता कदाचित तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. कदाचित वेळेने त्याला बदलवलंय. आता तो शिक्षा नाही, उत्तर मिळवण्याचा हक्कदार आहे. मी नोकरी स्वीकारली. तो आता माझ्यासोबतच ऑफिसमध्ये बसायचा, फायली पाहायचा, सल्ला द्यायचा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा, पण काही बोलायचा नाही. पण त्याच्या डोळ्यात अजूनही तोच प्रश्न स्पष्ट दिसायचा, तू मला सत्य सांगशील का? आणि माझं मौन. त्याच्या समोर बसून मलाच अपराध्यासारखं वाटायचं. आम्ही रोज एकत्र काम करत होतो. दिवस जात होते आणि आमच्यातील जवळीक वाढत होती. तो माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा, माझ्यासाठी चहा बनवायचा, मी त्याच्या ट्युशनची व्यवस्था करायचे आणि तो माझ्या थकलेल्या डोळ्यात शांती शोधण्याचा प्रयत्न करायचा. तो म्हणायचा, माझ्या डोळ्याला तुझ्या डोळ्यात असं काही दुःख दिसतं जे मला स्वतःची लाज वाटायला लावतं. मला समजत नव्हतं की त्याचं प्रत्येक वाक्य का माझ्यात लपून बसलेल्या सत्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतंय. पण तरीही माझे ओठ अजूनही शांत होते. मी स्वतःला हळूहळू बदलताना पाहिलं. मी आधी इतकी अविश्वासी राहिले नव्हते. आता तो फक्त माझ्या भूतकाळाच्या काळोख्या रात्रीचा सावली नव्हता. तो आता माझ्या वर्तमानाचा एक भाग झाला होता, ज्यात माझं दीपचं सुरक्षित भविष्य दिसू लागलं होतं. ते सत्य जे आता मला स्वीकारायचं होतं
पण तरीही काहीतरी होतं जे मला अडवत होतं. कदाचित ती शंका की एकदा सत्य बोललं तर सगळं गमावून बसेल. कदाचित ती भीती की पुन्हा एकदा मलाच दोष दिला जाईल, सहानुभूती नाही मिळणार. कदाचित आता मनाला द्वेषापेक्षा प्रेमात जास्त रस वाटू लागला होता. आणि हेच प्रेम होतं जे त्याने नकळत माझ्या अंतःकरणाच्या मातीमध्ये पेरलं होतं आणि जे आता शांतपणे अंकुरत होतं. तोही हे जाणत होता, मीही. पण काही सत्य बोलण्याआधी मनाला तयार करावं लागतं आणि मी अजूनही त्याच तयारीत होते. एक दिवस जेव्हा सगळं बदलणार होतं. ऑफिसचं काम काहीसं वाढलं होतं. फायलींचा ढीग, मुलांचे रेकॉर्ड्स, सूचनांची नोंदवही सगळं सांभाळावं लागत होतं. त्याच दिवशी आजीबाईने सांगितलं, या जुन्या कपाटाची निवाडणी कर ग. कित्येक वर्षापूर्वीची कागदपत्र आहे, कदाचित काही उपयोगाचं सापडेल. मी आस्तीन चढवल्या आणि जुन्या कागदांचा ढीग चाळायला सुरुवात केली. फायली व्यवस्थित होत्या. काही ठिकाणी चहाचे डाग होते, काही पाने दुमडलेली होती आणि काहींवरची शाई फिकी झाली होती. एक गडद निळ्या रंगाची फाईल होती ज्यावर एका जुन्या कर्मचाऱ्याचं नाव लिहिलं होतं. फाईल उघडताना काही विशेष वाटलं नाही, पण काही पानं उलटल्यानंतर एक पांढरं लिफाफा सापडलं ज्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, गोपनीय, फक्त नोंदीसाठी. माझं हृदय वेगानं धडकू लागलं, पण मी थांबले नाही आणि लिफाफा उघडला. आत 3 कागद होते. पहिला होता JNA रिपोर्टची अधिकृत पावती, दुसरा होता रिपोर्टचा सारांश आणि तिसरा होता सविस्तर तपशील. मी डोळ्यांसमोर जोर देत रिपोर्ट पाहिला. भाग वाचायला सुरुवात केली. नाव दीप, मुलाची ओळख, वडील प्रताप राठोड, परिणाम 99.9% जुळतो. पुष्टी झाली आहे. माझे हात थरथरू लागले. जणू सगळ्या जगाचे आवाज अचानक बंद झाले होते. खोली शांत नव्हती, पण माझ्या हात मात्र सगळं एका गूढ शांततेत बुडालं होतं. तो कागद माझ्या हातात नव्हता, जणू माझ्या आत्म्यात कंप पसरवत होता. ते शब्द माझ्या हात घुमू लागले. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. वाटलं की बसले तर कदाचित कोसळेल. मी जमिनीवर बसले. थंड फरशीने माझ्या बधीर झालेल्या पायांना आधार दिला. तर हे खरं होतं. तो संशय, तो वर्षानुवर्ष माझ्या मनात जपला गेला होता, आता एकटा कागदावर लिहिलेली कटू सत्यता बनून माझ्या डोळ्यांसमोर उभी होती. दीप प्रताप राठोडांचा मुलगा होता आणि तो माणूस जो दर आठवड्याला माझ्या मुलाला भेटायला यायचा, त्याच्या हसण्यात गर्वानं सामील व्हायचा, तोच त्याचा खरा वडील होता. माझ्या मनात एका मागोमाग एक प्रश्न उभे राहू लागले. ती रात्र, त्या आठवणी, तो नशा, तो धिसूरसा साया जो आतापर्यंत अस्पष्ट होता, आता एक स्पष्ट चित्र बनलं होतं आणि त्या चित्राच्या खाली एक नाव कोरलं गेलं होतं, प्रताप राठोड. माझ्या हात एक प्रचंड गोंधळ उठू लागला. मी भिंतीचा आधार देऊन उभे राहिले आणि पुन्हा ते कागद वाचायला सुरुवात केली. कदाचित काही चूक झाली असेल, कदाचित कोणी खोटा रिपोर्ट तयार केला असेल, कदाचित ही एखाद्या कटाची योजना असेल. पण प्रत्येक आकडा, प्रत्येक सही, प्रत्येक शिक्का, सगळं काही सत्य होतं. आणि ही फाईल ऑफिस मधल्या जुन्या कपाटात का होती? कोणी ही रिपोर्ट करून घेतली होती? केव्हा, कशी? माझ्या मनात आलं की कदाचित एखाद्या कर्मचाऱ्याने शंकेच्या आधारे खासगीरित्या ही तपासणी केली असावी. कदाचित तो सत्यापर्यंत पोहोचू इच्छित होता, पण त्याच्यात ते धाडस नव्हतं. म्हणून त्याने हे रहस्य फाईलमध्येच गाडून टाकलं. मी ती फाईल हातात घेऊन खूप वेळ विचार करत बसले. काय करावं? राठोडला सांगावं? त्याला प्रश्न विचारावे? त्याच्यावर ओरडून सांगावं की तू सगळं माझ्यापासून लपवलंस? की त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी अज्ञानाची छाया खरोखरच खरी होती? जो माणूस पुन्हा पुन्हा दीपच्या स्पर्शात आपली हरवलेली ओळख शोधायचा, तो खरंच अंजान होता की हे सगळं एक खेळ होता? मी आतून पूर्णपणे तुटून गेले होते. ज्याच्यासाठी माझ्या मनात हळूहळू कोमलता निर्माण होत होती, त्याच्याबद्दल द्वेषाऐवजी आपुलकी वाढू लागली होती. तोच माझ्या वेदनेचा स्रोत निघाला आणि आता तोच माणूस माझ्या बाळाचा, माझ्या दीपचा जन्मदाता निघाला. त्या रात्री मी दीपला जवळ घेऊन झोपले. तो खोल झोपेत होता. त्याचा चेहरा शांत होता. मी त्याच्या कपाळावरून हात फिरवत राहिले आणि आतून प्रत्येक क्षणी काही ना काही तुटतच राहिलं. ज्याला मी माझ्या पोटी जन्माला घातलं, ज्याला मी गल्ली बोळात झुलवलं, फुटपाथवर वाढवलं, ज्यासाठी मी लोकांकडून भीक मागितली, तो खऱ्या अर्थाने एका प्रभावशाली माणसाचा मुलगा निघाला. तोच माणूस ज्याने नकळत माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, पण आता तोच मुलगा माझं सगळं काही बनला होता. दुसऱ्या दिवशी राठोड आला, नेहमीप्रमाणे शांत, गंभीर आणि मुलांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन. दीपसाठी एक नवं खेळणं आणि माझ्यासाठी एक कोवळी स्मितहास्य. पण आता प्रेम उरलेलं नव्हतं.
आता मी ती गोष्ट जाणून होती जी कदाचित तो अजूनही जाणत नव्हता, आणि हीच गोष्ट मला घाबरवत होती. मी तो रिपोर्ट पुन्हा एकदा वाचला. हृदयाच्या धडधडीत इतकी तीव्रता होती की ती खोलीबाहेरही ऐकू येत होती. आता निर्णय माझ्या हातात होता. सत्य सांगायचं की गप्प बसायचं, की पुन्हा एकदा ती खोल कब्र उघडायची जिथे मी माझ्या ओरडणाऱ्या भावनांना गाडून टाकलं होतं. पण आता ते सत्य फक्त माझं नव्हतं, ते दीपचंही होतं. ते सत्य जे काळाच्या ओघात खोट्याच्या सावलीत लपून गेलं होतं ते आता समोर येत होतं. दीप आता स्वतःला राठोड प्रतापच्या डोळ्यात पाहू इच्छित होता. माझं बोट त्या रिपोर्टच्या छापलेल्या ऑगस्ट महिन्याच्या तारखेशी थांबलेलं होतं आणि माझ्या डोळ्यांना एका निर्णयाची गरज वाटत होती. असा निर्णय जो माझ्या आयुष्याचा सर्वात मोठं ओझं बनणार होता. पण आता मी तयार होते. आता फक्त एक पाऊल उरलं होतं. सत्य समोर ठेवायचं आणि पाहायचं की राठोड प्रताप देशाचा नेता, दीपचा पिता आणि माझा अज्ञात गुन्हेगार त्या सत्यासमोर कसा उभा राहतो. पाऊल जणू आम्हा दोघांनाही आपल्या मिठीत घेत होता. मनात भीतीची एक लाट उठत होती जी प्रत्येक क्षणाला अधिक तीव्र होत चालली होती. खोलीच्या कोपऱ्यात टेबलावर तो रिपोर्ट ठेवलेला होता. पांढरी, साधी, सरळ, पण माझ्या हृदयाच्या ठोक्यांना अस्वस्थ करणारी. प्रत्येक वेळी ती हातात घ्यायचे आणि पुन्हा ठेवून द्यायचे. वाटायचं अजून नाही, अजून वेळ आलेला नाही. पण सत्य तेच असतं, जे वेळेची वाट बघत नाही ते स्वतःच वेळ तयार करतं. आणि आता तो क्षण माझ्या दारात उभा होता. राठोड आपल्या कार्यालयात होता, नेहमीप्रमाणे शांत, गंभीर आणि आपल्या विचारात गढलेला. मी खोलीत प्रवेश केला आणि दार बंद केलं. हातात ती फाईल होती. माझी पावलं हळूहळू पुढे सरकत होती, पण मनात एक प्रचंड वादळ उसळलेलं होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच जाणवलं की त्याला काहीतरी अनपेक्षित घडणार आहे याची जाणीव झाली आहे. मी कुठलीही प्रस्तावना न करता, कुठलंच वाक्य न बोलता ती फाईल त्याच्या समोर ठेवली आणि खुर्ची ओढून बसले. त्याने प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि मग ती फाईल उघडली. पानं एका मागोमाग वाचत गेला. चेहरा भावशून्य होता आणि अचानक त्याच्या नजरा एका ठिकाणी थांबल्या. बोट तिथे स्थिरावली जिथं लिहिलं होतं DNA 99.9% जुळतं आहे. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचं एक थोडं सावट पसरलं. मग त्याचा श्वास घेणं खोल आणि जड होऊ लागलं. तो सरळ बसून पुन्हा एकदा ती रिपोर्ट काळजीपूर्वक वाचू लागला. मग तो आपल्या खुर्चीला टेकून काही क्षण शांत बसून राहिला, जणू काही त्याच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती. मी शांत होते, एक शब्दही बोलले नाही. हातून गोंधळ उसळला होता, पण ओठ मात्र शिवलेले होते. तेव्हा तो बोलला खूप हळू आवाजात, मला काहीच आठवत नाही. मग त्याच्या डोळ्यात ओलसरपणा तरळू लागला. त्या रात्री मी नशेत होतं. पार्टीत काहीतरी प्यायला दिलं गेलं होतं. मला काही शुद्ध नव्हती की मी काय केलं, कुणाशी काय बोललो आणि कुणाला किती त्रास दिला. माझ्या आत एक आग भडकली, वर्षानुवर्ष दडपून ठेवलेल्या आक्रोशातून निर्माण झालेली. मी किंचाळत उभी राहिले. तुला काहीच आठवत नाही आणि माझं आयुष्य, माझी कोप, माझ्या अस्तित्वावर झालेली प्रत्येक जखम, हे सगळं तुला काहीच आठवत नाही. मी हात उचलला आणि जोरात एक चापड त्याच्या गालावर मारली. खोलीत आवाज घुमला. तो थोडा डगमगला पण काहीही बोलला नाही. त्याने फक्त डोळे खाली केले. माझं मौन, माझ्या आईचं मौन, फुटपाथवर गेलेले ते दिवस, लोकांचं टक लावून बघणं, भीक मागणं, अपमान, हे सगळं तुला आठवत नाही. माझा आवाज घशात अडकत होता, पण वर्षानुवर्षाचं दुःख आता शब्दांच्या रूपात बाहेर पडत होतं. आणि दीप, जो रोज तुझ्या कुशीत शांतता शोधतो, तोच त्या रात्रीची कडवट पण खरी आणि गोड सत्यता आहे, ज्याला मी प्रत्येक अपमानाच्या दरम्यान वाढवलं, माझ्या इज्जतीच्या किमतीवर जगवलं. तो तुझा मुलगा आहे. तो शांतच होता, मग हळूहळू उभा राहिला, माझ्याजवळ आला. दीप त्या क्षणी ऑफिसच्या दाराजवळ उभा होता, निरागसतेने आम्हाला पाहत होता. राठोडने त्याच्याकडे पाहिलं, हळूच खाली वाकला आणि त्याला मिठीत घेतलं. त्याचे अश्रू आता गालावरून वाहत होते. मला माहीत नाही की त्या रात्री मी दोषी आहे की एक अनभिज्ञ माणूस, ज्याला काहीच माहीत नव्हतं. पण जर हा मुलगा माझा आहे तर तो आता माझं सगळं आहे. त्याचा आवाज थरथरत होता. मी तुझं आयुष्य हिरावून घेतलं, कदाचित ते मी परत देऊ शकणार नाही, पण दीप, मी त्याचा वडील आहे. मी त्याचं प्रत्येक हक्क निभावू इच्छितो. तू एकटीने जे सहन केलंस ते आता मी तुझ्यासोबत उचलू इच्छितो. माझे अश्रू थांबत नव्हते. तो क्षण माझ्या आत खोलवर झिरपत गेला होता. वर्षानुवर्षाची तिरस्कार जणू एका असह्य सत्याशी भिडून तुकडे तुकडे होत होती. कदाचित हे प्रेम नव्हतं, कदाचित ही फक्त सहानुभूती नव्हती, पण यात एक खोली होती, एक सत्य होतं, एक वडील
जो आपल्या मुलाला स्वीकारण्यास तयार होता, एक पुरुष जो आपल्या चुकीचं ओझं उचलायला घाबरत नव्हता. मी इच्छिलं असतं तर त्याला माफ केलं नसतं, त्याला दूर ठेवलं असतं, पण आता सत्याने जागा घेतली होती. खोटेपणा, शांतता आणि भीती त्याच्या जागी त्याने दीपला आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाला, मला तुझ्याकडून काहीच नकोय, ना माफीनामा ना दुसरी संधी, फक्त इतकंच की माझी उपस्थिती दीपच्या आयुष्यातून काढून टाकू नकोस, त्याला माझी सावली लाभो, एवढंच पुरेसं आहे. मी नजर खाली केली. हृदय काहीतरी बोलण्यासाठी आतून झपाटून गेलं होतं, पण ओठ मात्र शांत होते. मी अजूनही एक आई होते, जखमी पण मजबूत, अशी जखम जी वर्षानुवर्ष वाहत होती, पण आता कदाचित कोणाच्या तरी सत्याच्या मलमाने थांबली होती. मी दरवाजाकडे पाहिलं. तिथून प्रकाश आत येत होता. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा अंधार आपोआप निघून जातो. कदाचित हे सत्य आम्हाला एकत्र आणू शकणार नाही, कदाचित आम्ही कधीच एक होऊ शकणार नाही, पण दीप आता एकटा नव्हता. त्याला त्याचे वडील सापडले होते आणि मी आता फक्त संघर्ष करणारी आई नव्हते. मी ती स्त्री होते जिने सत्यापासून नजर चुकवली नाही, तर त्याला सामोरी गेली आणि स्वतःला जिंकून घेतलं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.